बाढ़ प्रभावित किसानों को राज्य सरकार हेक्टेरी 50,000 रुपए का मुआवजा दे, ऐसी मांग राष्ट्रवादी कांग्रेस के नेता तथा पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने की है। उमरखेड़ महागांव तहसील का बाढ़ प्रभावित क्षेत्रों का दौरा कर उमरखेड़ में आयोजित प्रेस वार्ता में वो बोल रहे थे। सहस्त्रकुंड जल विद्युत परियोजना का विरोध कर उन्होंने कहा कि ये योजना किसानों के हित में नहीं। इससे पहले पलची, चलगनी, खरूस, देवसरी, चतारी सह विभिन्न बाढ़ प्रभावित भागों का उन्होंने दौरा किया। उनके साथ राष्ट्रवादी कांग्रेस जिला अध्यक्ष वर्षाताई निकम, राजू जायसवाल, भास्कर राव पडांगले, स्वप्निल कनवाले आदि मौजूद थे। वंदे भारत न्यूज के लिए उमरखेड़ से प्रशांत दिवेकर की रिपोर्ट। महागाव तालुका आणि त्याचबरोबर उमरखेड तालुक्यामध्ये मी आज सकाळपासून जवळजवळ 15-16 गावांमध्ये जाऊन आलो। मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की प्रति हेक्टर 50,000 रुपये शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे। सर्वे करायची की आवश्यकता नाही, सरसकट मदत 50,000 रुपये प्रति हेक्टर झाली पाहिजे। नंबर 1। त्याचबरोबर आज शेतकऱ्यांची अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये राज्य शासनाने किंवा मागे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस जे आता मुख्यमंत्री आहेत त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू। 3-3दा ठासून सांगितलं होतं। आता शेतकऱ्यांची इतकी वाईट परिस्थिती आहे, त्यामुळे राज्य शासनाने माननीय मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे। संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे, ही सर्वात मोठी मागणी आहे। आणि त्याचबरोबर या भागामध्ये उमरखेड भागामध्ये फिरत असताना इथे सहस्त्रकुंड प्रकल्प, हा जलविद्युत प्रकल्प, जो सहस्त्रकुंड प्रकल्प त्या निमित्तानं राज्य शासन इथे चालू करण्याच्या प्रयत्नात आहे। त्याला सुद्धा या भागातील सर्व लोकांचा अतिशय मोठ्या प्रमाणात विरोध आहे। म्हणजे लोकांनी या अशा भावना व्यक्त केल्या, हा जर प्रकल्पाचा जर भूमिपूजन व्हायचं वेळ आली तर आम्ही याच्यासाठी या संपूर्ण भागामध्ये उद्रेक होईल का काय, अशा प्रकारची परिस्थिती इथे आहे। त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी आहे। आणि आमची सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार साहेबांच्या पक्षाची मागणी आहे की हा सहस्त्रकुंड जो प्रकल्प आहे तो रद्द केला पाहिजे राज्य शासनाने, आणि नाहीतर या भागामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे। त्याचबरोबर दही सावळी या गावामध्ये मी गेलो, तिथे 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। एकाच गावातील 2 शेतकऱ्यांनी। त्याच्यामुळे राज्य शासनाने आता ही वेळ आलेली आहे, शेतकरी अडचणीत आहे आणि आता जर कर्ज माफी जर राज्य शासनाने केली नाही तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये नाराजी या सरकारच्या बाबतीत पसरेल। त्याच्यामुळे लवकरात लवकर कर्जमाफी करावी आणि या आत्महत्या, या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या जर आपल्याला होऊ द्यायच्या नसतील, किंवा आज या यवतमाळ जिल्ह्यात तर सर्वात जास्त आत्महत्या होत्या, एका गावात 2-2 आत्महत्या होऊन राहिल्या। त्याच्यामुळे राज्य शासनाने जर या सर्व मदतीसाठी जर योग्य पावलं उचलले नाही तर मोठ्या प्रमाणात यवतमाळ जिल्हा असो की नागपूर जिल्हा असो की वाशिम जिल्हा असो, या प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्या होईल, इतक्यात शेतकरी अडचणीत आहे। त्यामुळे त्यांना मदत राज्य शासनाने लवकरात करावी अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेबांच्या पक्षातर्फे मागणी आहे। साहेब, उमरखेडचे आमदार किसन वानखेडे यांनी विधानसभेमध्ये म्हणजे लवकरात लवकर सहस्त्रकुंड प्रकल्प व्हावा म्हणून त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि चर्चा अशी आहे की त्यांना त्याच्यात कमिशन मिळालं। याबद्दल तुमचं काय मत आहे? मला हे सुद्धा लोकांनी सांगितलं की माननीय आमदार साहेब जे आहे या उमरखेडचे, त्यांनी या प्रकल्पासाठी प्रयत्न केला। माझी माननीय आमदार साहेबांना आणि राज्य शासनाला विनंती आहे की या भागातील
सहस्त्रकुंड प्रकल्पाच्या बाबतीत अतिशय तीव्र भावना आहेत की हा प्रकल्प झाला नाही पाहिजे. त्याच्यामुळे हा जर प्रकल्प झाला तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार साहेब रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या बाबतीत आपली जी भूमिका आहे आमदार साहेबाची, या उमरखेडचे जे आमदार आहेत त्यांनी आपली भूमिका बदलली पाहिजे आणि विधानसभेमध्ये सांगितलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना की माझी पूर्वीची भूमिका होती की हा प्रकल्प झाला पाहिजे, पण लोकांच्या भावना लक्षात घेऊन हा प्रकल्प कोणत्या पद्धतीनं हा उमरखेडमध्ये होऊ नये यासाठी त्यांनी आपली भूमिका जाहीर केली पाहिजे. आणि ऐकलं, सरकारने ऐकलं नाही तर तिथे पायऱ्यावर, विधानसभेच्या पायऱ्यावर उपोषणाला बसलं पाहिजे. साहेब, उमरखेडला सर्वात जास्त निधी भारतीय जनता पक्षाच्या काळात आलेला आहे, परंतु काम दर्जेदार नाही. यांच्या किती तक्रारी केल्या तरी साहेब काहीच होत नाही. तर ह्याची चौकशी लावणार का आपण? चौकशी आम्ही सरकारमध्ये नाही ना, आम्ही फक्त रस्त्यावर विरोधी उतरू पक्ष शकतो. म्हणून आम्ही फक्त रस्त्यावर उतरू शकतो आणि रस्त्यावर उतरून शासनाचं लक्ष वेधू शकतो आणि त्या पद्धतीनं शासनावर दबाव टाकू शकतो. शेवटी निर्णय शासनाला घ्यायचा आहे. आणि या बाबतीत जर व्यवस्थित जर परिस्थिती हाताळली नाही शासनाने तर नेपाळमध्ये परिस्थिती झाली तर त्या पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते. शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण महाराष्ट्रातील. ग्रामीण भागात रोड तुम्ही जाऊन आले, काय परिस्थिती आहे मी आता ज्या गावात जाऊन आलो, देवसरी आणि कोणते तिच्या देवतरी, खरूज या भागात जाऊन रस्ता दिसत नाही. साहेब, तुमच्या सहकारी पक्षाचे आमदार तर त्यावेळेस तिथं होते, तीनदा आले. मग त्यांनी ते होते तर त्यांनी करायला पाहिजे होता. आताच्या मला इतका वाईट रस्ता मी इथे कधी पाहिला नाही. मी आता येता म्हणजे आता मला येता तिथे 1 तास लागला. 20 किलोमीटर अंतरासाठी 1 तास लागला. इतका वाईट रस्ता.